श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दिवसभराच्या धावपळीनंतर, थकव्यानंतर आपण जेव्हा रात्री अंथरुणावर पडतो तेव्हा आपल्या डोक्यात अनेक विचार असतात. उद्या काय होईल? अडकलेली कामे पूर्ण होतील का? घराची आर्थिक परिस्थिती सुधारेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला शांत झोपू देत नाहीत. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, रात्रीची वेळ ही शरणागतीची वेळ आहे. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमचे सर्व प्रश्न स्वामींच्या चरणी अर्पण केले, तर काही विशेष मंत्राचा आधार घेतला, तर तुमचे सुप्त मन रात्रभर त्या ईश्वरी ऊर्जेशी जोडले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सिद्ध मंत्रांबद्दल सांगणार आहे. तो जर तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी लावला किंवा ऐकला, तर उद्याची सकाळ तुमच्यासाठी एखादी मोठी गोड बातमी घेऊन येईल. विश्वास ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर आहे पण अंधार नाही. शास्त्रात असे सांगितले आहे की आपण ज्या विचाराने झोपतो त्याच ऊर्जेसह आपण सकाळी उठतो. जर तुम्ही रात्री चिंता करत झोपलात तर तुमची सकाळही तणावपूर्ण होते. पण जर तुम्ही मंत्र ऐकत झोपलात तर रात्रभर तुमच्या शरीरातील पेशी आणि तुमचे मन आध्यात्मिकरित्या शुद्ध होतात. आजची वेळ ही अत्यंत शांत असते. या काळात वातावरणात सकारात्मक लहरींना वहन वेगाने होते. जेव्हा तुम्ही स्वामींचा मंत्र लावता तेव्हा तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच निर्माण होते. यामुळे वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि सकाळी उठल्यावर तुमचा एखादा मार्ग किंवा आनंदाचा संदेश मिळण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. तो महामंत्र दुसरा तिसरा कोणताही नसून स्वामी समर्थांचे प्राणप्रिय तारक मंत्र श्री स्वामी समर्थ नामाचा अखंड जाप आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या ओळी जेव्हा तुमच्या कानावर पडतात तेव्हा तुमच्यातील भीती नष्ट होते. हा मंत्र तुम्हाला खात्री देतो की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्रात ब्रह्मांड सामावलेले आहे. हा मंत्र झोपण्यापूर्वी ऐकल्याने तुमच्या मनातील ब्लॉकेजेस दूर होतात आणि तुम्ही रिसिव्हिंग मोडमध्ये जाता. म्हणूनच या मंत्राला गोड बातमी देणारा मंत्र म्हणले जाते. हा मंत्र प्रभावी ठरण्यासाठी तुम्हाला एका छोटीशी प्रक्रिया करायची आहे. हातपाय स्वच्छ धुवून शांतपणे अंथरुणावर बसा. डोळे मिटून स्वामींना सांगा, स्वामी, मी आता झोपत आहे. माझे सर्व प्रश्न तुमच्या चरणी अर्पण करत आहे. मला मार्ग दाखवा. मोबाईलवर किंवा स्पीकरवर अत्यंत कमी आवाजात हा मंत्र लावा. आवाज इतकाच ठेवा की तो तुम्हाला सुस्पष्ट ऐकू येईल, पण त्यामुळे तुमची झोप मोडणार नाही. मंत्र ऐकता ऐकताच झोपण्याचा प्रयत्न करा. ही तुमची शेवटची क्रिया असावी. अनेकांना प्रश्न पडतो की मंत्र ऐकल्याने बातमी कशी मिळेल, पण विज्ञान असे आहे की मंत्राची लहरीमुळे तुमचा आभा म्हणजे ऑरा सकारात्मक होतो. जेव्हा तुमची ऑरा म्हणजे आभा सकारात्मक असते तेव्हा तुम्ही चांगल्या संधींना आकर्षित करता. सकाळी उठल्यावर तुमचे मन शांत असल्याने तुमच्या एखाद्या प्रश्नांचे उत्तर आपोआप सुचते. कदाचित तुम्हाला असा फोन येईल ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता, किंवा तुमची एखादी मोठी चिंता दूर होईल. हीच ती स्वामींनी दिलेली गोड बातमी असते. अनेक स्वामी भक्तांनी हा अनुभव घेतला आहे. एका भक्ताचे पैशांचे व्यवहार अडकले होते. रात्री त्यांनी स्वामींचा जप ऐकत झोपण्याचे ठरवले. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी त्या व्यक्तीचा फोन आला ज्याने पैसे देण्याचे नाकारले होते. ही केवळ योगायोग नाही, तर ती मंत्राची आणि स्वामींच्या कृपेची शक्ती आहे. जेव्हा तुम्ही स्वामींना शरण जाता तेव्हा ते अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतात. नकारात्मकता टाळली पाहिजे. मंत्र ऐकताना या खालच्या चुकी टाळा. मंत्र सुरू असताना कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. मंत्र लावल्यावर सोशल मीडिया किंवा बातम्या पाहू नका. तुमची शेवटची एकाग्रता फक्त स्वामींच्या नामावर असावी. हे करून काय होईल का अशी शंका मनात ठेवू नका आणि मंत्र लावू नका. पूर्ण श्रद्धेने हा उपयोग करा. जर तुम्हाला खूप दिवसांपासून एखादी विशिष्ट बातमी हवी असेल तर झोपण्यापूर्वी मंत्र ऐकताना उशाखाली स्वामींचा एक फोटो किंवा स्वामींचे एक फूल ठेवा. यामुळे तुम्हाला अधिक सुरक्षा जाणवेल आणि स्वामींचे सानिध्य लाभेल. सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपले दोन्ही तळवे पहा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. तुमची उद्याची सकाळ नक्कीच सोनेरी असेल. भक्त हो, आजची रात्र तुमच्या आयुष्यातील बदलाची रात्र ठरू शकते. हा मंत्र लावा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि निश्चिंत होऊन झोपा. स्वामी समर्थ तुमचे रक्षण करायला समर्थ आहेत. उद्या सकाळी जेव्हा तुम्हाला गोड बातमी मिळेल तेव्हा स्वामींचे आभार मानायला विसरू नका. हा मंत्र ऐकून तुम्हाला काय अनुभव आला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व स्वामी भक्त मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात आनंदाची बातमी सकाळी नक्की येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्यांची श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.